पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 या दिवशी झाले. पानिपतच्या परिसरात मराठा पेशवे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या या घनघोर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती. सुमारे 1.25 लाख बांगडी फुटली होती. या युद्धात महाराष्ट्रातील एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील कोणी शहीद झालं नाही. सन 2004 पासून दिनांक 14 जानेवारीला दरवर्षी आपल्या शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपततर्फे शौर्य दिन समारंभाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 14 जानेवारी 2025च्या शौर्य दिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला जाण्यासाठी शौर्य यात्रा कंपनीतर्फे मालक नामदेव भाऊ वाघ यांनी केवळ 2500 रुपयात जाण्या येण्याच्या खर्चासहित 5000 पानिपत प्रेमींना रेल्वेनं नेण्याचं आयोजन केलंय. यासाठी नाव नोंदणी चालू आहे. यंदा 14 जानेवारी 2025ला पानिपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिवस समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पानिपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आस्थेचा विषय आहे. तरी पानिपतच्या या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन वसंतराव मोरे इतिहास संशोधक यांचे शिष्य अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक जे 22 राज्यांमध्ये स्वखर्चानं पानिपत चळवळ घरोघरी पोहोचविण्यासाठी सतत पायपीट करत असतात. मिलिंद भाऊ पाटील कोल्हापूर, प्रभाकर पडोळ इतिहास अभ्यासक पुणे जिल्हा अध्यक्ष, संजय जाधव जळगाव जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब मते आणि नामदेव वाघ संभाजीनगर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच नाशिक येथील मणकामेश्वर मराठा विकास मंडळाचे सोपानभाऊ देवकर माजी अध्यक्ष, पंडितराव इंगळे अध्यक्ष, राजेंद्र जगताप उपाध्यक्ष, बाळासाहेब गवारे संचालक, हिरामण मते माजी संस्थापक अध्यक्ष मराठा समाज, सुभाष जाधव सचिव नाशिक आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा यांनी केला आहे. संपर्कासाठी मोबाईल नंबर नामदेव वाघ शौर्य यात्रा कंपनी 70 571 45 698, संजय मराठे जाधव 94 22 22 47 25, प्रभाकर पडोळ 96 03 37 15 60 आणि मिलिंद पाटील 84 84 84 07 74. पत्रकार बांधवांचं स्वागत करतोय. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत या संघटनेच्या वतीने अखिल भारतीय संघटना ही 14 जानेवारीला पानिपत शौर्य दिन समारंभाचं आयोजन केलं जातं. सन 1761मध्ये जे मराठा आणि अहमदशहा अब्दालीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये 1.25 लाख मराठा शहीद झाले. तर त्या 1.25 लाख मराठ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दरवर्षी हजारो लोकांना आपण तिथं पानिपतला तिथं जात असतो आपण शौर्य दिन समारंभासाठी. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो. मराठा वीरेंद्रजी आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरेजी यांनी 10 वर्षे संशोधन करून पानिपतच्या रोड मराठ्यांना मराठा ही ओळख करून दिली. यासाठी पानिपतचे अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील हे 22 राज्यांमध्ये पायपीट करून घराघरात पानिपतची चळवळ पोहोचवण्याचं कार्य करत असतात. आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातल्या घराघरात पानिपत का झालं, पानिपत चळवळीपासून आपण काय शिकलो, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं कशा प्रकारे नुकसान झालं आणि पानिपतचं युद्ध झाल्यानंतर विदेशी आक्रांता परत भारतावर आक्रमण का करू शकले नाही याची आम्ही माहिती देत असतो. आणि घराघरात महाराष्ट्राचं असं एकही घर शिल्लक नव्हतं जे पानिपतच्या युद्धामध्ये वीर कामी आला नसेल. अशा पद्धतीने लोकांना पानिपतचं भारताच्या स्वतंत्र भारताची स्वातंत्र्याची किंमत कळावी आणि पानिपतचं युद्ध का झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये आपले शहीद उपाशीपोटी आपले वीर मराठा योद्धा लढलेत. यामध्ये 1.25 लाख बांगडी फुटली आणि त्याच्या आपल्याला माहिती असावं म्हणून दरवर्षी हा शौर्य दिन समारंभ 14 जानेवारीला आयोजित केला जातो. यावर्षी श्री नामदेव वाघ शौर्य यात्रा कंपनीचे मालक
यांनी स्वखर्चाने केवळ नाममात्र 2,500 रुपये शुल्क घेऊन पानिपत दौरा आयोजित केला आहे आणि 5,000 लोकांना पानिपतला शौर्य दिन समारंभाला बस्ताडा या ठिकाणी नेण्यासाठी हे प्रयत्नशील असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुकिंग सुरू केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पानिपतमध्ये आपल्या देशाच्या अस्मितेचं जे प्रतीक आहे पानिपतचं 3रं युद्ध इथं प्रत्येकाने भेट द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा आम्ही घेत आहोत. आता काल आम्ही अकोल्याला होतो, सकाळी दुपारी आम्ही धुळ्याला पत्रकार परिषद घेतली आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो. ओके. परत